नमस्कार मित्रांनो, पवित्र पोर्टल शिक्षक भरती 2025-26 संदर्भात महत्त्वाचे जे काही अपडेट असेल तर ते वेळोवेळी तुमच्यापर्यंत आपण पोहोचवत असतो. तर सध्या शिक्षक पद भरती संदर्भात जी काही प्रक्रिया आताच्या घडीला सध्या सुरू आहे ती म्हणजे जाहिरात अपलोड करण्याच्या जी काही कामकाज आहे तर ते प्रत्येक आस्थापनाचं सध्या सुरू आहे. आता हे जास्तीत जास्त ज्या काही जाहिराती अपलोड झालेल्या आहेत त्या खाजगी आस्थापना संदर्भात बघा या ठिकाणी अपलोड झालेल्या आहेत. त्याच्यामध्ये जिल्हा परिषदचे जे काही वेकेन्सीज आहे तर ती सध्या प्रक्रिया जी आहे तर ती प्रक्रिया देखील सध्या सुरू आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या महिन्यामध्ये महत्त्वाचं जे काही कोल्हापूर विभागासंदर्भात पत्र इश्यू करण्यात आलं होतं. त्याच्यामध्ये ज्या काही बिंदू नामावल्या असेल त्या चेकिंग करण्यासंदर्भात या ठिकाणी बघा पुन्हा सूचना देण्यात आली होती आणि त्याच्यानुसार जी काही प्रक्रिया आहे तर ती प्रक्रिया सध्या संपूर्ण होऊन त्याच्यामध्ये नेमकी रिक्त पदं किती त्याच्यानुसार जी काही मान्यता मिळालेली जी सध्या बघा आकडेवारी आहे त्याच्यानुसार जाहिराती ज्या आहेत तर पवित्र पोर्टलला अपलोड होणार आहे. ह्याच्यामध्ये एक महत्त्वाचा जो प्रश्न होता तो म्हणजे पेसापद भरती संदर्भात बऱ्याचशा उमेदवारांचा देखील प्रश्न होता. पेसापद भरती संदर्भात नेमकी काय अपडेट आहे, नेमक्या कोणत्या जिल्हा परिषदला कशा पद्धतीने ह्या ठिकाणी वेकेन्सी अवेलेबल आहे तर त्या देखील सध्या बघा ह्या ठिकाणी आजच्या ह्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. तर मित्रांनो आपल्याला माहिती आहे की पेसापद भरती संदर्भात जे काही 50%, 25% आणि 25% अशा पद्धतीने ज्या ज्या सध्या पेसा अंतर्गत येणाऱ्या ज्या काही जिल्हे आहेत त्या जिल्ह्यामध्ये जे सध्या गावं आहेत त्याच्यामध्ये 50%, त्यानंतर 25% आणि 25% अशा पद्धतीने जी काही लोकसंख्या असलेली गावं आहे पेसा क्षेत्रातील तर त्याच्यानुसार जी काही सध्या बघा लोकसंख्येप्रमाणे त्या ठिकाणी जी काही पदं आहेत तर ती पदं सध्या बघा तिथं जी काही मंजूर असेल किंवा रिक्त राहिलेली पदं तर त्या संदर्भात इथं एक महत्त्वाचा घोषवारा जो आहे तर तो सध्या देण्यात आला आहे. आता हे जे पत्र आहे तर हे पत्र जिल्हा परिषद नाशिक संदर्भात इथं बघा इश्यू करण्यात आलंय आणि हे जे आहे तर ह्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे की नियुक्त प्राधिकारी यांनी दिनांक 20/5/2026 रोजी दिलेल्या प्रमाणपत्रानुसार पेसा क्षेत्रातील आणि पेसा क्षेत्राबाहेरील पदसंख्या निश्चित करण्यात या ठिकाणी बघा येत आहे अशा पद्धतीने इथं हेडिंग सध्या देण्यात आलेली होती. आता ह्याच्यामध्ये नाशिक ह्या ठिकाणी जो काही जिल्हा आहे त्याच्यामध्ये जवळपास 1803 एवढी जी काही सध्या गावांची संख्या आहे. म्हणजे ह्याच्यामध्ये जी काही पेसा क्षेत्रातील संपूर्ण जी काही गावं असेल पेसा नॉन पेसा त्याच्यामध्ये इथं जी संख्या आहे म्हणजे 50% पेक्षा अधिक ते 25 ते 50 पर्यंत अनुसूचित जमाती लोकसंख्या असलेली जी काही गावं आहेत त्यांची संख्या देण्यात आली 800 जवळपास 15 आहे. त्यानंतर 25% पेक्षा कमी अनुसूचित जमातीची लोकसंख्या असलेली गावं किती आहे 46 आणि पेसा बाहेरील असलेली गावे म्हणजे नॉन पेसाची गावे 900 ह्या ठिकाणी 42 एवढी गावं आहे म्हणजे टोटल 1803 एवढी सध्या बघा एकंदरीत संपूर्ण त्या ठिकाणी गावं आपल्याला पाहायला मिळतात. आता ह्याच्यामध्ये महत्त्वाचं या ठिकाणी जी काही सरळ सेवा बिंदू नामावली तपासण्या करण्यासाठी ह्या ठिकाणी जो काही संवर्ग होता त्याच्यामध्ये प्राथमिक शिक्षक मराठी माध्यमासंदर्भात इथं जी काही पदांची संख्या सध्या बघा देण्यात आली त्याच्यामध्ये आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचे जे काही रिक्त पदं आहे तर ती रिक्त पदं सध्या बघा ह्या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. आता ह्याच्यामध्ये रिक्त जी काही पदं आहे तर ती पदं सध्या दाखवण्यात आली. जवळपास इथं किती आहे 1180 पदं जी आहे तर ती सध्या इथं रिक्त दाखवण्यात आली. आता हे जे काही 532 त्यानंतर 73 575 ही जी काही पदांची इथं बघा संख्या दाखवण्यात आली तर ती नेमकी कशाची आहे तर ह्या ठिकाणी अनुसूचित क्षेत्र 50% पेक्षा अधिक ज्या ठिकाणी लोकसंख्या आहे तर अशा ठिकाणी 532 एवढी जी काही सध्या बघा रिक्त पदं आपल्याला पाहायला मिळतात. त्यानंतर अनुसूचित क्षेत्र 25% पेक्षा कमी जे काही सध्या लोकसंख्या आहे त्या ठिकाणी 73 रिक्त पदं पाहायला मिळत आहे आणि अनुसूचित क्षेत्राबाहेरील एकूण मंजूर पदे त्याच्यामध्ये म्हणजे या ठिकाणी नॉन पेसाची 575 म्हणजे 1180 एवढी जी काही रिक्त पदं आहेत तर ती रिक्त पदं सध्या बघा या ठिकाणी पाहायला आपल्याला नाशिकचे जिल्हा परिषदच्या अंतर्गत सध्या बघा आपल्याला पाहायला मिळत आहे. त्याच्यामध्ये विगतवारी जी आहे तर ती विगतवारी इथं सांगितल्याप्रमाणे जो काही शासन निर्णय होता 11 फेब्रुवारी 2026 नुसार अनुसूचित क्षेत्रातील लोकसंख्या 50% पेक्षा अधिक 25% पेक्षा अधिक आहे अशा गावातील 50% पदे अनुसूचित जमातीच्या उमेदवारांमधून भरण्यासाठी खालीलप्रमाणे या ठिकाणी जे काही आरक्षण आहे तर ते निश्चित करण्यात सध्या बघा आलं होतं. आता ह्याच्यामध्ये जी काही पदं आहे तर ती पदं म्हणजे इथं प्रत्येक सध्या 50% पेक्षा अधिक जी काही सध्या लोकसंख्या असलेली गावांची जी काही सध्या विगतवारी आहे आरक्षणाची त्यानुसार देखील इथं सांगितलेलं आहे. त्याच्यामध्ये सांगितल्याप्रमाणे ह्या ठिकाणी 500 जवळपास 32 जी काही पदं आहे तर ही अनुसूचित क्षेत्रातील लोकसंख्या 50% पेक्षा अधिक
दरम्यान असलेल्या गावानुसार जी काही पदांची संख्या ती ह्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे एकंदरीत इथे संपूर्ण जी काही भरावयाची पदं आहे तर त्यांची आकडेवारी इथं देण्यात आली आहे. त्यानंतर दुसरं जे आहे ते म्हणजे ह्या ठिकाणी जवळपास सध्या प्राथमिक शिक्षक, मराठी, उर्दू माध्यम, क्रीडा शिक्षक, विशेष शिक्षक संवर्गाची बिंदू नामावली तपासणीबाबत एक महत्त्वाचं बघा पत्र पुन्हा इथं इश्यू करण्यात आलं होतं. माननीय मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक यांच्या वतीने. त्याच्यामध्ये संपूर्ण जी काही 11 फेब्रुवारी 2026चा महत्त्वाचा जो शासन निर्णय होता त्याच्यानुसार पुढील कार्यवाही सध्या बघा या ठिकाणी करण्याच्या अनुषंगाने इथं सूचना देण्यात आली होती, बरोबर. तर त्याच्यानुसार इथं एक स्टेटमेंट आहे. आता ह्याच्यामध्ये कशा पद्धतीने पदं सध्या बघा असणार आहे 50%, 25%, 25% अशा पद्धतीने. तर ह्याच्यामध्ये एक स्टेटमेंट होतं की जे काही शिक्षणाधिकारी प्राथमिक या ठिकाणी बघा शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक कार्यालयाने उपलब्ध केलेल्या कागदपत्रावरून शिक्षणाधिकारी प्राथमिक जिल्हा परिषद नाशिक यांनी तपासणी खालील बिंदू नामावली नोंद वही जी आहे तर ती तपासणी करण्यात त्या ठिकाणी येत आहे, बरोबर. म्हणजे जी काही बिंदू नामावली आहे तर ती नोंद वही सध्या तपासणी त्या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आणि एकंदरीत जी काही पदांची जी संख्या आहे तर ती इथं तुम्हाला सांगितल्याप्रमाणे 1180 एवढी जी काही रिक्त पदं आहे तर ती सध्या बघा इथं दाखवण्यात आलेली आपल्याला पाहायला मिळते. आता ह्याच्यामध्ये रिक्त पदं ही निव्वळ रिक्त पदं असणार आहे. आता ह्याच्यामध्ये जे काही अतिरिक्त शिक्षक असेल किंवा इतर जे काही प्रक्रिया असेल त्याच्यानुसार परत ह्याच्यामध्ये जी काही संख्या आहे तर ती फेरफार सध्या बघा होऊ शकते. परंतु आपल्याला एक सध्या अंदाज यावा म्हणून ह्या ठिकाणी नेमकी जिल्हा परिषदमध्ये किती सध्या पदं रिक्त आहे तर ते ह्याच्यावरनं आपल्याला थोडंफार एक अंदाज सध्या येत आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकी जाहिरात जी आहे तर ती जाहिरात किती पदांची सध्या येऊ शकते, कारण ह्याच्यामध्ये आपल्याला संपूर्ण जी काही पदं आहे तर ती 1180 जी पदं आहे तर ही पेसाची आणि नॉन पेसाची, बरोबर. कारण दोन प्रकारचे आपल्याला पदं सध्या पाहायला मिळणार आहे. पेसा क्षेत्रातील पदं, त्यानंतर नॉन पेसा क्षेत्रातील पदं, बरोबर. अनुसूचित जमाती संदर्भात म्हणजे एस-टी प्रवर्गाची. तर ह्याच्यामध्ये नॉन पेसाची जी काही पदं आहे तर ती पदं किती आहे 500 जवळपास 75 म्हणजे 575 जी आहे तर ती नॉन पेसाची ह्या ठिकाणी आपल्याला जिल्हा परिषद नाशिक संदर्भात पाहायला मिळते. आणि जी काही पेसा संदर्भात प्युअर पेसाची जी काही पदं आहे ती म्हणजे या ठिकाणी 532 प्लस 73, बरोबर. म्हणजे एकूण टोटल संपूर्ण टोटल जर बघितली तर 1180 जी काही पदं आहे तर ते सध्या बघा आपल्याला रिक्त इथं पाहायला मिळत आहे. तर आशा करूया जास्तीत जास्त या ठिकाणी मोठ्या संख्येची जी काही जाहिरात आहे तर ती पेसा क्षेत्रातील देखील सध्या बघा यायला पाहिजे, जेणेकरून पेसा क्षेत्रातील जे काही उमेदवार आहेत तर ते देखील सध्या बघा या ठिकाणी अधिक प्रमाणात सध्या जे काही जॉईन असेल तर ते सध्या इथं होऊ शकतात. कारण महत्त्वाचं या ठिकाणी जवळपास संपूर्ण पेसा क्षेत्रातील संपूर्ण जे काही जिल्हा आहे तर त्या जिल्ह्यांमध्ये जास्तीत जास्त पदांची जी काही जाहिरात आहे तर ती येणे देखील अपेक्षित सध्या आहे. तर पुढच्या व्हिडिओमध्ये आपण दुसऱ्या जिल्ह्याची सध्या बघा या ठिकाणी पेसा क्षेत्रातील जिल्ह्याची माहिती घेऊया. तर सध्या तरी ही एक महत्त्वाची जी काही आकडेवारी आहे तर ती आकडेवारी तुमच्यासमोर या ठिकाणी दिलेली आहे. आता ह्याच्यामध्ये नेमकी जाहिरात किती येते हे जेव्हा जाहिरात अपलोड होईल तेव्हा आपल्याला प्रत्यक्ष सध्या बघा पाहायला मिळेल. तर सध्या एक महत्त्वाची अपडेट होती. पेसा क्षेत्रासंदर्भात देखील जे काही कामकाज असेल तर ते सध्या बघा जिल्हा परिषदच्या अंतर्गत त्या ठिकाणी होणार आहे. आणि जेणेकरून पेसा क्षेत्रातील जी काही वेकेन्सी आहे ती देखील सध्या बघा आपल्याला पाहायला इथं मिळणार आहे. त्याच्यासोबतच जे काही क्रीडा शिक्षक असेल त्यानंतर विशेष शिक्षक आहे तर त्यांची देखील जाहिरात सध्या बघा आपल्याला पाहायला सध्या बघा मिळणार आहे. तर महत्त्वाचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करून घ्या. बाजूला बेल आयकॉन आहे त्याला देखील प्रेस करा. आपलं टेलिग्राम चॅनल आहे ते देखील तुम्ही जॉईन करू शकतात. संपूर्ण लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आले. तर भेटू आपण पुढच्या महत्त्वाच्या अपडेटमध्ये. काय तुमच्या कमेंट असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा, त्याच्यावर तुम्हाला योग्य तो रिप्लाय देण्यात येईल. तर भेटू पुढील अपडेटमध्ये. तोपर्यंत जय हिंद, वंदे मातरम.